नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महाज सेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी जनरल सायन्स चा 6वा टॉपिक, ज्याचं नाव आहे सबस्टन्सेस इन डेली यूज। सबस्टन्सेस इन डेली यूज म्हणजेच आपण रोजच्या वापरात आपल्या असणाऱ्या वस्तू आज आपण बघणार आहोत। कॅन यू रिकॉल, तुम्ही सांगू शकता का, which 3 objects do you see in the picture? आता बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे डिफरंट ऑब्जेक्ट, म्हणजेच वेगवेगळे ऑब्जेक्ट किंवा वेगवेगळ्या वस्तू। आता बघा, इथे एक चेअर आहे, एक टेबल आहे आणि एक कबर्ड म्हणजेच एक तिजोरी आहे। बघा, दुसरा प्रश्न काय आहे, हाऊ डीड यू आयडेंटिफाय देम, तुम्ही त्यांना कशा प्रकारे ओळखू शकता। व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ, आता बघा, हाऊ डीड यू आयडेंटिफाय देम म्हणजे तुम्ही त्यांना कशा प्रकारे ओळखू शकता की त्यांच्या वेगवेगळ्या आकारावरून आपण त्यांना ओळखू शकतो। आता बघा, व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ आणि कोणत्या प्रकारचं मटेरियल त्याच्यामध्ये वापरलेलं आहे। बघा, याच्यामध्ये कशापासून आहे बनवलेलं, हे लोखंडापासून बनवलेलं असतं, हे बघा फायबर पासून बनवलेलं असतं आणि चेअर जी आहे ती लाकडी असू शकते किंवा फायबरची सुद्धा असू शकते। आता बघा, कॅन एनी वन ऑफ दीज मटेरियल बी यूज्ड टू मेक ऑल द ऑब्जेक्ट, जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर याच्यामध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते त्याच्यापासून आपण हे तिन्ही वस्तू बनवू शकतो का, तर नाही। याचे उत्तर काय आहे, नाही, कारण प्रत्येकासाठी काय असतं बघा, वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल हवे असते। आता बघा, सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट, सबस्टन्सेस कशाला म्हणायचं आणि ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, तर ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स, all substances are made up of very small particles, objects are made up of substances आणि ऑब्जेक्ट्स कशाचे बनलेले आहेत, तर सबस्टन्सेसचे बनलेले आहेत। ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप, ऑब्जेक्टला काय असतं बघा, ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप, देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट, म्हणजे बघा ऑब्जेक्टला काय असतो, स्पेसिफिक शेप असतो, तसेच त्यांचे जे पार्ट आहेत ते कसे असतात, त्यांची अरेंजमेंट जी आहे ती पण काय असते, एक विशिष्ट प्रकारची अरेंजमेंट असते। बाय विच वी आयडेंटिफाय देम, ज्याच्यावरून काय करू शकतो बघा, आपण त्यांना ओळखू शकतो। आता बघा, वी यूज वूड, आपण काय करतो, लाकडाचाही वापर करतो। प्लॅस्टिक ऑर स्टील, प्लॅस्टिकचा वापर करतो किंवा स्टीलचा वापर करतो। टू मेक अ टेबल, टेबल बनवण्यासाठी काय करतो आपण, त्याचा वापर करतो। टेबल, चेअर ऑर कबर्ड, तर बघा आपण वूड, प्लास्टिक आणि स्टीलचा वापर कशासाठी करतो, टू मेक टेबल, चेअर ऑर कबर्ड बनवण्यासाठी आपण करतो त्याचा वापर करतो। आता बघा, these substances have the strength required to make these articles, तर बघा ह्या पदार्थापासून काय होतं बघा, त्यांच्याकडे have the strength, त्यांच्याकडे काय असते, तितके मजबूत असतात ते कशासाठी, आर्टिकल्स वगैरे बनवण्यासाठी। So also these substances can be given a desired shape, त्याच्यामुळे काय करू शकतो आपण, त्यांना हवा असलेला शेप देऊ शकतो। It means that we consider the properties of substance to use them for making things, म्हणजे बघा आपण त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या काय करू शकतात, त्या प्रॉपर्टीमुळे आपल्याला ते सबस्टन्स बनवण्यासाठी, सबस्टन्स जे आहेत त्या गोष्टी त्या बनवण्यासाठी आपल्याला काय होतं बघा, मदत होते। So the same substance or material can be used to make many objects, म्हणजेच बघा the same substance or material can be used to make many objects,
म्हणजे एखाद्या पदार्थापासून किंवा सबस्टन्स पासून आपण काय करू शकतो, खूप सारे ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. लेट अस स्टडी सम सच एक्झाम्पल. आपण अशा वेगवेगळे एक्झाम्पल बघू चला. तर बघा, कॉटन क्लॉथ, फायबर और थ्रेड, सारीज, handkerchiefs, quilts and mattresses, pillows, etc. can be made from cotton. बघा, कॉटन पासून आपण काय काय बनवू शकतो, क्लॉथ, फायबर और थ्रेड, सारीज, हँकरचीफ, क्लिप्स अँड मॅट्रेसेस, पिलोज इटसेट्रा. आयर्न पासून बघा काय काय करू शकतो आपण, कन्स्ट्रक्शन, स्टील बार्स, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कबर्ड्स इटसेट्रा. आपण एका आयर्न पासून बघा काय काय बनवू शकतो, स्टील बार्स बनवू शकतो, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक पोल्स अँड टेबल्स. नेक्स्ट बघा आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम पासून आपण काय काय बनवू शकतो, किचन युटेन्साइल्स, इलेक्ट्रिक केबल्स इटसेट्रा. तर ॲल्युमिनियमचा वापर कशामध्ये होतो बघा, किचन मध्ये उपयोगी असणाऱ्या वस्तू आणि इलेक्ट्रिक केबल मध्ये होतो. तर बाय स्टडीइंग द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स वी कॅन सिलेक्ट सबस्टन्सेस सुटेबल फॉर our purposes. The substances in everyday use are of two main kinds, natural and man-made substances. बघा, आपण जे वापरणारे वस्तू आहे किंवा ते कशापासून बनलेले असतात, नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्स, म्हणजे निसर्गात आढळणाऱ्या किंवा मानवनिर्मित सबस्टन्स पासून काय झालेले असतात, हे सगळे ऑब्जेक्ट बनलेले आहेत. क्लासिफाय बघा, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर यूज. सबस्टन्सेस बघा आहेत, सॅन्ड, सोप, वूल, विंडो ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिक्स, सिल्क, लिफी व्हेजिटेबल, सिमेंट, फ्रूट्स, वॉटर, शुगर. आता बघा, शुगर, वॉटर, फ्रूट्स आणि लिफी व्हेजिटेबल जे आहे ते आपण याचा वापर कशासाठी करतो, खाण्यासाठी. तर सिमेंट, बांबू, विंडो ग्लास, ब्रिक्स या सगळ्याचा वापर कशासाठी करतो आपण, कन्स्ट्रक्शन साठी. आणि सोप फॉर वॉशिंग पर्पज, या सगळ्याचा काय करतो, असं आपण अशा प्रकारे वापर करतो. यूज युअर ब्रेन पॉवर. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स each of which can be made from several substances. जर आपल्याला वेगवेगळ्या पदार्थापासून बनलेल्या ऑब्जेक्टचं काय करायचे आहे, लिस्ट बनवायची आहे. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासेमी इंग्लिश. थँक यू.